तर वसई विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये सुद्धा पाऊस पडलेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी पाणी साचलंय। महानगरपालिकेच्या नालेसफाईचा दावा यातून फोल ठरलाय। वसई विरारमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली, रस्त्यांवर पाणी साचलं, त्यातूनच वाहन चालकांना प्रवास करावा लागला। ही दृश्य बघतोय आपण वसईमधली। वसई विरार महानगरपालिका जो काही नागरिक आहे सर काय सांगाल, दुसरा पाऊस पडलाय, नाले सफाई झाली, पालिका बोलते काय सांगा? नाला सफाई पूरा एकदम कचरा ही पड़ा हुआ है, उसमें कुछ भी नहीं, किधर भी देखो खड्डा है, सब जगह पानी पानी भरा, थोड़ा बारिश का पानी पूरा नाला जाम है। महानगरपालिका बोलते 100% नाले सफाई हो गई है। 100% है तो आप वीडियो बना के देखो, 100% अगर साफ रहता तो इससे पानी फंस जाता। पब्लिक को कितना तकलीफ हो रहा है। अभी मैं भी ड्यूटी जा रहा था, फाइनल सब लिख लिया, अभी कैसा जाएगा मैं, मेरा भी नुकसान हो रहा है। आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया। सर काय सांगा, पाणी दुसऱ्या पावसात पुन्हा एकदा नाले सफाईची पोलखोल झालेली है, काय सांगाल सर? बहुत फुल हो रहा है। आज बारिश ज्यादा है, तीन घंटे का टाइम दिया हुआ है और बहुत ज्यादा बारिश हो रही है और फुल हो गया है। और थोड़ा गटर का तो सफाई हुआ है, 2-3 बार बीएमसी सफाई किया है, लेकिन थोड़ा पानी सफाई हुई तो ये पानी कहाँ से आ रहा है? थोड़ा पहाड़ का ज्यादा पानी आता है, इसके लिए ऐसा। आपल्यासोबत काही अजून नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया। ये दरवर्षी हीच परिस्थिती असते का? दरवर्षी हीच परिस्थिती असते? हा, दरवर्षी हीच परिस्थिती असते आणि आपलं काय नाला सोपाराचं जेवढा गटा असताना सगळं जाम असतं। लोकांना काय आहे, नागरिकांना भरपूर नागरिकाला तकलीफ आहे, आपल्याला तकलीफ आहे, दुकानदारांना तकलीफ आहे। सगळ्या दुकानात पाणी भरतंय इकडे जेवढं पाणी, आणि सगळ्या पहाडात ते कचरे बिचरे टाकतात। नगरपालिका काय साफसफाई करत नाही। इकडे 2 दिवस आधी आलेले सगळं नगरपालिका, ते थोडाफार कचरा साफ केले, परत तेच कचरा दुसऱ्या दिवशी पावसा आला, तेच कचरा परत गेला सगळ्या गटारात। आणि एवढाच परिस्थिती खराब आहे। नालासोपारामध्ये भरपूर पाणी आलंय, आमच्या दुकानात एवढं पाणी भरलेलं आहे, पूर्ण माल नष्ट झाला आमचा। या बघा, आपल्या दुकानात एवढं पाणी आहे। आपण पाहू शकतो नागरिकांना नाहक असा त्रास या पाण्या भरलेल्या पाण्यामुळे सहन करावा लागत आहे। आणि पुढे पाहायला गेलं नागरिकांच्या तक्रारी सुद्धा वाढत असलेल्या पाहायला मिळत आहे। जयराज आजुडे, जमॅक्स न्यूज, नालासोपारा।